ओ दाजी इकडे या. काय ग सुगंधा? काय कुठे चाललंय? काय नाही, ग्राम प्रदक्षिणा करायला चाललो सकाळ सकाळची. सकाळी सकाळी 10 वाजता? हा, मग उशिरा उठतो, मग सकाळ उशिरा सुरू होतो ना माझ्या आयुष्यात. तुम्हाला ऊन बिन लागत नाही का हो दाजी? हा, लागतं ना. दाजी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही काही म्हणा, तुम्ही तुमच्या लग्नाच्या वेळेस ना असले भारी दिसायचे, ते केस मोठे मोठे होत्या, जॉकी श्रॉफ सारखेच. म्हणजे केस मोठे होते म्हणून दाजी भारी दिसत होता का? दाजी भारीच दिसतो. केस होते म्हणून दाजी आता दिसता, हा, पण मग तेव्हा असं जास्त लग्नाच्या वेळेस ते रेशमान तुम्ही काय जोडा वाटायचा एकदम मस्तच. आजही तसाच जोडा आहे आमचा. नाही हो, पण ते केस गेलेत ना तुमचे, मजाच गेली. तुमचे सगळेच केस निघून गेले काय हो दाजी? नाही सुगंधा, काय झालं ना, इथे मध्ये थोडंसं मला टक्कल आहे. हा, मग ते थोडं कसं विचित्र दिसतं, ते थोडं जरा मग ते कसं वाटतं, ते एखादं रनवे वाटतो तो. त्याच्यावर मी काय केलं, पूर्ण सगळं डोकं क्लीन करत तुम्ही आता असतो मी. कटप्पाच बनून गेले direct. हा हा, मग काय करता आता? लय चटके बसत असन का हो? हा, बसतात, मग आता सहन करायचं थोडंफार. पण दाजी ऐका ना, तुम्ही एखादा विग बिग लावायचं ना मस्त पैकी. नाही सुगंधा, तुम्हाला माहिती का, तुम्ही रस्त्याने चालायचे न तेव्हा लांबूनच कळायचं केसांचा एवढा मोठा झपका दिसल्यावर दाजी आले गावात म्हणून. तुम्ही खरंच एखादं विग लावा. नाही मी ते काय ना लावलं होतं एक विग, पण त्याच्यानंतर काय झालं, ते विग लावून बारीक बारीक मला अशा पुरळ झाली, फोडं आले डोक्यात. ते कस काय? ते जरा इन्फेक्शन, ॲलर्जी झाली असेल त्या विगची मला कदाचित. हा का? मग त्याच्यावर मी ते काढून टाकलं. मग आता तुम्हाला केस दिसू राहिले हो बारीक बारीक दाजी, पण तुम्ही एवढं बारीक कशाने काढून टाकता? नाही, मी त्या सलून मध्ये जाऊन शेविंग करतो. दाजी काही म्हणा, तुम्ही पहिलेच भारी होते, मला आताची तुम्ही पटतच नाही. बर चल, मग येऊ का मी? हो. झाल्या तू काही म्हण, सदा भाऊ गावात नसला ना करमत नाही. असला तरी आमचा वाद होतो, पण निर्मळ माणूस आहे, बोलन दोन गोष्टी कुचक, पण त्याच्या मनात काही नसतं सदा भाऊच्या. आता कार्यक्रम होता, मग त्यांनी कार्यक्रमाला नाही जायचं का तुमच्या? अरे करमत जायला नाही? जाऊ दे, पण सवय लागली ना मला, एकदा बी भेटल्याशिवाय त्याला करमत नाही. आमचे भांडणं होते. राम राम डेपुटी. राम राम. आले दाजी, आले हो, आले आपल्या गावचे दाजी. बसा. काय म्हणता डेपुटी? बस दाजी, कुठं फेरफटका मारला होता काय? फेरफटका? हा? अहो कुठं मारते ते? आपले गरीबाचे आहे ना, त्यांना घर नाही दिसायचे अजिबात. ते डायरेक्ट जाणार एका ठिकाणी, कुठं? नाश्ता बिष्टा चहा पाणी सगळं भेटत. कुठं कुठं? डायरेक्ट मेवणीच्या घरी. कुठं? सुगंधा इकडे. ठेवा मग दाजी आता पारेने कसं आहे? एकदम नजर कैदेत ठेवला राव. बरोबर केलं ना हा, एकदम एकदम म्हणजे नजर कैदेच भाऊ. दाजी. एखाद्या बाहेरला हे मेवणी प्रकरण तुमच्या अंगलट आहे ना, रेशमा दिदीला जर कळलं ना रेशमाताईला, तर ती जाईन केडगावला रुसून निघून आणि नाही परत हो, लवकर ते यायची नाही. तसं काही होणार नाही राव. कसं काय होणार नाही? माहित नाही व्हायचं का कुठून? अख्ख्या गावालाच माहिती आहे. तुम्ही ते जाऊन सुगंधाई जाऊन चहा बी पिता. हा बरं जाऊ द्या. काय म्हणली सुगंधा? बरं गेली तिथं. अरे ती आहे ना, झाल्या मलाच ऐकून असू आलं. काय? ती मला माझ्या लग्नाच्या आठवणी सांगत होती. तुमच्या लग्नाच्या आठवणी त्या काय सांगत होत्या? अरे ऐकून तर गाणार राव डेपुटी. अहो दाजी म्हणे, लग्नात काय तुम्ही रेशमाचा जोडा दिसत होता राव म्हणे. हा. तुमचे असे मोठे केस होते, तुम्ही एकदम जॅकी श्रॉफ सारखे दिसत होते म्हणे, फार सुंदर दिसायचे तुम्ही. मी तिला म्हटलं, अगं मी तेव्हा सुंदर दिसत होतो, मग आता सुंदर नाही दिसत का? मी केस आहे म्हणून माणूस सुंदर दिसतो का? हा. नाही हो म्हणे दाजी, तसं नाही. मग ती सांगत होती का तुम्ही केसात चांगले दिसत होते. तसं नसतं, पाय सवय लागली असती. आणि त्या टायमाला कसं वय कमी होतं, तुमचे केस होते, आणि त्या टायमाला तुम्ही भारी दिसत होते. आता वयानुसार माणूस थोडा बदलत चालवतो, पण शेवटी तुम्हाला सांगू का, प्रत्येक माणसाला वाटतं तरुणच आहेत आपण. बरोबर केस गेले तरी माणसाला वाटतं तरुणच आहेत आपण. दाजी तुम्ही मी शबी अशात ठेवायचे का पहिले? अरे नाही, पहिले मी मिशन होतो ठेवत, केस मोठे होते ना, हा. मी असं हँडसम दिसायचो एकदम. आणि आता ते केस नाही म्हणून मग केस पाहिजे तर मग ते डोक्यावर तर तोंडावर ठेवले. हा, हा. मग सगळे काढून टाकायचे हा, का हा. तुम्ही? मी बरोबर. हा, हो, लय भारी दिसत आज. अरे सुगंधाला विचार ना, तिने मला किती जुन्या आठवणी सांगितल्या माझ्या लग्नाच्या. हा होय. पण याला काय म्हणले अजून? नाही बाकी काय नाही, ती सुगंधा म्हणत होते, दाजी मग तुम्ही एखादा विक का नाही बसवत? मग बसवायचं ना विक एखादा. नाही डेपुटी, मी विक बसवला होता, तिला सांगितलं. पण ते काय झालं, ते विक बसून थोडं जरा मला इन्फेक्शन झालं डोक्याला, शिवाय फुटकुळ्या पुरं आली ना, मग ते विक मी काढून टाकला. बरं. माझे कारण नसताना 5-25 हजार रुपये पाण्यात गेले विक बनवायला. विक नका मग, ते आता केश रोपण चालू झालेत ना, ते करा ना असे टोचून. हा, टोचून. केस टोचून बसते तर रोप करू. बघू त्याचं आपण बघू, हा. जाऊ कधीतरी हो आपण. दाजी, हा बोल ना. माझ्याकडे औषधी. तुझ्याकडे औषध आहे? हा
कशाचं डेपुटी तुम्हाला माहित नाही का आज आयुर्वेदिक होता म्हणून. हे जडीबुटीचं करा जडीबुटी. याचा आता पण ये- 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 त्यांनी होतं काय जडीबुटीनी? जडीबुटी काय होतं म्हणजे एकदा लावलं का टपाटप केस म्हणजे उगते ते जडीबुटी लावायची डोक्यावर का खायची पोटातून? लावायचे आहे का? नाही, त्याचा अरे आता नाही, काय असतं ना, ज्याला आता तुझा जर आजचा जडीबुटीवाला होता तुला माहिती पाहिजे ना, ते कसं असतं, जडीबुटी कुटून देतात, त्याचा काढा प्यायचा असतो, काही उकळून पाण्यात प्यायचं असतं. मी सगळं सांगेन ना मग तुम्हाला. तुम्ही करता का जडीबुटीचं औषध? हा करू ना, बघू ना. जर तुझ्या म्हणण्यावर जर मला केस येत असतील आणि मोठे झिपरे केस आले की सुगंधार जर अजून खुश होणार असेल तर मी नक्की वाढवतो केस. सुगंधा 100% खुश होणार. सुगंधाताई सारखा नका खुश होत, आपले केस वाढवा त्या रेशमाताईसाठी बरं का, घरच्यासाठी वाढवा. सुगंधाताई मेवणी म्हणून चाष्टा करतात त्या तुमची. आपण मला पण केस वाढून तिची चेष्टाच तुम्ही करायची एक काम ना. करा, ज्या आल्याच्या नका नादी लागू, केस रोपण करून घ्या. कोणाच्या नाही रे. माया नका नादी लागू हा, जाय, म्हणजे. पळ. हा, लागा. डेपुटीच्या नादी नाही, लागा आणि डेपुटी डेपुटीचे बरोबर हातपाय सांगतात. दाबा. हा, असं वाटत जाय. डेपुटीला. मला एक सांगू तू दाजी, सुगंधाच्या नवऱ्याला लई केस आहेत ना, त्याच्यामुळे सुगंधाच्या नवऱ्या आवडतो सुगंधाला. हे येडाच्या आल्या त्याचं काय ऐकू नका. त्याचं काय ऐकता तुम्ही ना, तुम्ही केस रोपण करून घ्या, अजून स्मार्ट दिसतात. जाऊ का? डेपुटाची जडीबुटी घर केस येता का हो? हे बघ दाजी, मी कधी लावलेलं नाही बघ. ए जालू 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 थांब. काय आता? अरे ते तुझ्याकडे जे औषध आहे जडीबुटीचं, हा, त्यांनी डोक्यावर खरंच केस येतात का? दाजी हा तुम्ही खरंच लावता का औषध? लावेल ना, हा? जर केस नक्की येणार असतील तर. नादच करू नका दाजी, माझ्याकडे एवढं खतरनाक औषध आहे ना. हा हा या टकली या तुमच्या जर डोक्यावर असं घोळशील ना, आसवाला कसे केस येतात हा हा तसे तुमच्या डोक्याला केस येते 10-15 दिवसाच्या आत. आणि किती पैसे द्यायचे तुला त्याचे? बस का दाजी, आता मी काय तुमच्याकडून पैसे घेईन मी? अरे नाही, व्यवहार आहे भाऊ. आता तू जडीबुटी काय फुकट आणतो का? का तुझ्या घरी झाड आहे जडीबुटीचं? तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवासाठी ना मी तसंच देईन तुम्हाला. बर बर. आणि ते औषध कसं रोज लावायचं डोक्याला? रोज 1-1 तासाला लावायचं औषध. बर बर ठीक आहे, दे मला. कधी देतो? आता देतो तुम्हाला आणून. असा जातो लगेच असा घेऊन ठीक येतो. आहे ठीक आहे, ये पटकन घेऊन ये. तुम्ही कुठे थांबता? मी तिथे थांबतो ना समोर. चालतंय, नक्की लावा. हा ये लवकर घेऊन ये. कुणाला सांगू नका. नाही नाही मी नाही आणतो. ओके. जा दाजी. ओके. हो डेपुटी. हो या दाजी या. का हो दाजी, अरे काय तुमच्याकडे चालू होतं राव डेपुटी मी. काय झालं? अरे काय ते जाल्या म्हटलं केसाचं औषध देतो आणि काय बघा ना राव, सगळी खाजूर आली, सगळं डोकं काळ झालं राव हे. औषध लावलं काय तुम्ही? हा ना. औषध लावलं झालं? हा ना, आले त्रास होऊ राहिला राव डेपुटी. थांबा थांबा, लय दाबू नका राव, लय लय आग होतंय का? लय आगाग होतीये. काळ हे काय झालंय? काळं भंगार आणि लाल 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 काय झालं डोक्याला? आता मला काय माहिती, तो ना माझा आजचा जडीबुटीवाला होता. हा ये तुम्हाला औषध देतो दाजी. हा. म्हटलं चांगले केस येतील, ते सुगंध आहे म्हणाल दाजी, तुमचे केस परत आले म्हणून मी गेलो. काय दाजी, मी तुम्हाला कालच म्हणलं होतं त्याच्या नादी नका लागू म्हणून. तुम्हाला म्हणलं होतं ते केश रोपण करून घ्या, या औषधाने फ्युचरच्या नादी लागले तुम्ही. ते ज्याला का काय, ज्याला एवढा आजाब भारी होता काय, तेव्हा लोकांची केस जात होती, त्याला माहिती आहे एवढं. चाई फी लागली तर थोडं औषध द्यायची, पण ते केस उगायला कुठे औषध देत होता तो? अहो पण डेपुटी, मला असं वाटलं त्याचं औषध लावून केस येतील, सुगंधा खुश होईल, घरी रेशमा खुश होईल. अहो पण काय गरज होती त्याची लगेच तुम्हाला लावायची? पण तर काय करता डेपुटी, गरजवंताला अक्कल नसते. अहो पण गरज बांधायला का अक्कल म्हणजे इतकी काय गरजेचे होते केस लगेच? ते नंतर डॉक्टरला विचारून लावायचं जरा तज्ञ मंडळीला. हो हाय ते केस घालून घेतले, आता तुम्ही मागवली दिली होती. काय केलंय काय माहिती? काळं भंगार आता त्यांनी. आई कोणचं औषध आहे? पार याच्यापर्यंत हो, मुळापर्यंत ते झाले, आगाग होती. चट्टे निघले तर काही ठिकाणी दाजी. लय आगाग होतीये. आगाग होते ना. काय ते जालेला बी आखले तर पत्याने. चला आता काय औषध दिले बघू. चला चांगलं माया मागं आणलं बा तुम्ही. चालू ए जाल्या, ए जालू, वहिनी जालू कुठे? हाय तर की काय झालंय? बोला त्याला बाहेर बोला. ओ इकडे. तो औषधवाडीचा डॉक्टर झालाय. ए डोळं चोळ्या इकडे पुढे ये. का हो अरे डेपुटी? ते काय औषध दिलं त्या पाहुण्याला? इकडे ये. काय झालंय रे हे? काय ये इकडे या पुढे दाजी दर्शिक. काय करून ठेवलंय? कोणतं औषध दिलं ते केस वाढवायचं? साईड इफेक्ट झालाय. काय झालंय? साईड इफेक्ट. तो आहे डोक्यात साईड इफेक्ट झालाय. अरे पण काय दिलं असं? काय भांगार झालं, डोकं फार फोड आले त्याला. डॉक्टर जालिंदर हा दाजीला मी म्हणलं होतं ना. हो म्हणाले होते तुम्ही मग जाऊन. कशाला तुम्ही जाऊन हे केलं? काय झालंय डेपुट? अहो हे बघा ना वहिनी, हे बघ हे ना दाजीला सुगंधा करता केस आणायचे होते, दाजीने घेतलं याच्याकडून जडीबुटीचं औषध.
आणि हे दाजीचं बघा कसं झालं, हे इथं फोड आला, इथं आला. हा हे काळं भंगार दाजीने डोकं करून घेतलंय. हो डेपुटी, मग काय जडी बोटीचं औषध दिलं, मग काय त्याने झालं काय? माझा आजोबा कायम द्यायचा असं जडी बोटीचं औषध. अहो पण त्यांना कसलं औषध दिलंय तुम्ही? कसलं दिलंय म्हणजे? आज द्यायचा तेच दिलं डेपुटी. काय द्यायचा तो आजा एवढा केस स्पेशलिस्ट होता का? मग स्पेशलिस्टच होता माझ्या आजा. डोक्याला मिशाला साई लागली ना, ते बिब्यात आहे ना इच काढून द्यायचा. काय बिब्या ती चुकालून द्यायचा? हा मला नाही शिकवलं माझ्या आज्यानी, हा. पण मी काय केलं माहितीये का, त्यालाच बिब्यात हे करून दिले. कोणला? दाजीला? हा अरे वा रे पठ्ठ्या. आणि हे दाजी एक ऐकायला त्याचं, अरे बिबेने ते ओळखणं नाही व्हायची तर काय होते? तुला कोणी सांगितलं बिबेने केस येतात म्हणून? कुणी सांगितलं म्हणजे? माझ्या आज्यानी सांगितलं, ऐकायचो मी माझ्या आज्याचं. अरे याडपाट डोक्याच्या जाल्या ते इच्छात बिबा काढून देत असत. तुला आज्याला अजून जडीबुट्या माहित असतात. नुसतं त्यालाच बिबे काढून दिलं कसं केस येते? झाली मावशी ते डेपुटी झाली. बघा डेपुटी बिब्यासारखं कसं डोकं काळ झालं. अरे आगाग झाली ही सगळी माझ्या डोक्याची, खाज सुटली माझ्या डोक्याला. अहो तुम्ही पण शाण्या माणसाकडे जायचं तर ह्या येड्या माणसाकडे आलाय हा? येडा आहे का मी डेपुटी? आता बिब्यासारखं पुरं डोकं काळ भागार होईल. अगं त्यांनी मला सांगितलं होतं औषध लावा, महिन्याभरात तुम्हाला मोठे लग्नाचे जसे होते तसे केस येतील परत. त्याने ना उलट सांगितलं तुम्हाला, औषध लावा तुम्हाला आयुष्यभर केस येणार नाहीत. काळं भांगार केल झालंय आता, त्याच्या फोड येते आणि ते जाऊन चट्टी येते पांढरी. हा जाऊ द्या, येऊ द्या ना ते लय पुगळा येतो ते. सुगंधा पैसे जाऊन बसते, काही घेणं दे नाही का तुमच्या? सुगंधा पैसे जाऊन बसता, भाताची तहानी ते काय गरज आहे का तुम्हाला सुगंधा पैसे जायची? आपलं गप जायचं, श्याम्या पैसे जाऊन बसायचं, भाताची तहानायच्या ते जाते मीठ मीठ बोलत बसते सुगंधा. काय गरज आहे का? अरे झाले मी तिथं बसते तुझ्या काय पोटात दुखायला लागलं? काय पोटात म्हणजे? सुगंधाच्या दारात बसले ना, मी खपून घेणार अरे नाही. माझी मुलगी आहे ती. काय खपवून घेणार नाही? त्या सुगंधताई दाजी बघून घेतील ना. तुम्ही काय एवढा अंगाची आग करून घ्यायला लागलाय? अरे हा? पण तुला काय गरज पडू दी? आता माय लक्षात आलं सुगंधा दाजी जरा तुम्ही जाऊन बसताना. अरे माझी मेवणी आहे ती. अव मेवणी पण कशाला त्याला नाही खपलं ते, त्याच्यामुळे गोल झाला. आता एक काम करा, ते जे डोकं घेऊन माझ्या बरोबर चला, चांगल्या डर्मेटोलॉजिस्टला दाखवू, त्वचा रोग तज्ञाला. दाखवून घेऊ ना. नाहीतर ते आहेत ना काळ्याचे लाल चट्टे होते आणि वेगळंच वाटन ते. आणि परत माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नका, नाही तर हाय त्या छप्परला डाग लावून घ्याचाल. असं नाही, असं नमस्कार तुझ्या हा. नवऱ्याला. आणि झाल्या आता भेटले परत भेटू नका अरे मला. त्यो गावचा जावई आहे. आता जर रेशमाताईला समजलं तर तोंड जोडून घेईन रेशमाताई. मग बाहेर गावाहून आले पाहुण्यासारखं राहावं का नाही? सुगंधाला जाऊन तिथं अरे काही केले का पोहे, केले का चहा? अरे ते जाते तिथं बसते आम्ही चाष्टा बिष्टा करीत. ते मेवण्याचं नातं आहे. पण असं त्यांना नीट सांगायचं ना. लग्नाच्या एखादा तुला सांगू का, एखादा इलाज जर आपल्याला येत नसला ना, तर ते अर्धवट विद्या चालवायचीच नाही. तो आजा करीत होता ना, त्याला काहीतरी माहित असेल. तो नुसतं त्याला बिबे काढून दिले, ते चट्टे नाही जायचे तर काय होतील? अहो डेपुटी, सुगंधा सारखा हजार माझ्याशी गोड बोलला असता ना, तर मी याच्याकडे पण येऊन बसलो असतो. मग काय शिव इकडे या तुम्ही इकडे या माझ्याकडे. मग आता गोड बोलत आहात. आता लय नादी नका लगू, आता लय कडू बोलू नका. तुमच्या डोक्याला चट्टे आलेत, उद्या पाठीला चट्टे आणीन. त्यो जालिंदर म्हणते त्याला गावातला. तुम्ही माझ्या बरोबर चला, डॉक्टरला डोकं दाखवा. रेशमाताईला म्हणू नका आता केसासाठी गेलत, नाही ते राहिलेले चट्टे परत रेशमाताई हे करी. गावातला जालिंदर आणि माझ्यासाठी दलिंदर येते. चला काय दलिंदर आहे? तुम्ही नादी लागली सांगतात. चला कारण आपल्या दारात येऊन दलीन म्हणलं मला दाजी मी मग टकली नाही फोडायला लागत होती 1 लाखाची. चल कारण मीच करताय असं तर